नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण अशा एका अफाट व्यक्तिमत्वाचा वेध घेणार आहोत ज्याच्या स्वतःच्या अत्यंत अस्वस्थ आणि विस्कळीत आयुष्याने भारतीय कथानकाची आणि नाटकांची दिशा पूर्णपणे बदलून टाकली. आपण बोलत आहोत आधुनिक हिंदी साहित्यातील एक अस्वस्थ मुसाफिर महान मोहन राकेश यांच्याबद्दल. आता जरा विचार करा, ज्या हक्काच्या घराची एखाद्या माणसाला नितांत ओढ असते तिथूनच तो सतत दूर का पडत राहतो. हाच मोहन राकेश यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा विरोधाभास आणि शोकांतिका होती. जन्मभर ते एका शांत घरासाठी आसुसलेले राहिले, पण त्यांच्यातली अस्वस्थता त्यांना कधीच एका जागी टिकू देत नव्हती. तर त्यांच्या या अत्यंत अस्थिर आयुष्याच्या प्रवासापासून आपण सुरुवात करूया. 1926 मध्ये अमृतसरच्या एका सामान्य वकिली कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पण घरचं वातावरण त्यांना नेहमीच थोडं गुदमरून टाकणारं वाटायचं. त्यामुळे तिथे न रमता शिक्षणासाठी ते लाहोरला गेले. तिथे त्यांनी संस्कृत आणि हिंदीमध्ये MA पूर्ण केलं. पुढे 50च्या दशकात ते प्राध्यापकाची नोकरी करायला म्हणून मुंबईत आले खरे, पण तिथेही त्यांचं मन रमेना. कंटाळून सगळं सोडून ते थेट शिमल्याला गेले. थोडक्यात सांगायचं तर एका जागी स्थिर राहणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं, आणि हाच तो थक्क करणारा विरोधाभास. एका बाजूला त्यांचं कमालीचं अस्थिर वैयक्तिक आयुष्य होतं, सतत नोकऱ्या सोडणं, 2 अयशस्वी विवाह आणि नुसती भटकंती. पण दुसऱ्या बाजूला त्यांचं व्यावसायिक जीवन बघा. MA मध्ये मिळालेली फर्स्ट क्लास आणि लेखनाप्रती असलेली त्यांची प्रचंड निष्ठा, म्हणजे लेखनाशी त्यांची बांधिलकी इतकी जबरदस्त होती की त्यासाठी कोणतीही तडजोड किंवा त्याग करायला ते कायम तयार असायचे. आता हीच आतली अस्वस्थता आणि वेदना जेव्हा रंगभूमीवर उतरली तेव्हा काय क्रांती झाली ते पाहूया. तुम्हाला कदाचित खरं वाटणार नाही, पण या माणसाने संपूर्ण आयुष्यात फक्त 3च पूर्ण नाटकं लिहिली. हो, फक्त 3. पण तरीही गुणवत्तेच्या आणि अनोळख्या प्रयोगांच्या जोरावर जयशंकर प्रसाद यांच्यानंतरचं हिंदी रंगभूमीवरचं सर्वात मोठं नाव म्हणून आज मोहन राकेश यांना ओळखलं जातं. ही 3 गाजलेली नाटकं आहेत. 1958चं आषाढ का एक दिन, 1967चं लहरों के राजहंस आणि 1971चं आधे अधुरे. ती केवळ नाटकं नव्हती, तर मानवी मनाचा एकाकीपणा आणि अलिप्तता मंचावर मांडण्याचा तो एक भन्नाट कॅनव्हास होता. उदाहरणच घ्यायचं झालं तर आषाढ का एक दिन बघा. यातला संघर्ष थेट काळजाला भिडतो. एका बाजूला मल्लिकाचं निस्सीम प्रेम आणि कालिदासाची कलेप्रती असलेली संवेदनशीलता आहे, तर दुसऱ्या बाजूला राजाश्रय आणि प्रतिष्ठेचा हव्यास आहे. भौतिक सुखांच्या आणि सत्तेच्या मागे लागल्यावर माणसाच्या भावनिक आयुष्याची कशी राख रांगोळी होते याचा अत्यंत हृदयद्रावक अनुभव या नाटकातून येतो. त्यानंतर येतं आधे अधुरे. हे नाटक म्हणजे आजच्या आधुनिक मध्यमवर्गीय कुटुंबाचा अक्षरशः आरसाच आहे. तोच परिस्थितीशी चाललेला निरर्थक संघर्ष, नात्यांमधला कोरडेपणा आणि तो बोचरा एकाकीपणा, हे सगळं राकेश यांनी मंचावर इतकं जिवंत केलंय की ते पाहताना आपल्याला ते सगळं आपल्या आजूबाजूलाच घडत असल्यासारखं वाटतं. नाटकानंतर आता आपण वळूया त्यांच्या कादंबऱ्या आणि नई कहाणीच्या महत्त्वपूर्ण प्रवासाकडे. 1955 ते 1960च्या दशकात हिंदी साहित्यात नई कहाणी किंवा ज्याला आपण नवकथा म्हणतो ती चळवळ जोरात होती. मोहन राकेश या चळवळीचे एकदम आघाडीचे प्रणेते होते. त्यांनी सारिका या मासिकाचं संपादनही केलं. शहरी माणसाच्या मनातील गुंतागुंत त्यांनी ज्या ताकदीने शब्दात पकडली ना, त्याला खरोखरच तोड नाही. त्यांच्या कादंबऱ्याचा प्रवास पाहिला तर एक विलक्षण पॅटर्न दिसतो. त्यांची पहिली कादंबरी अंधेरे बंद कमरे, तिचा कॅनव्हास खूप मोठा आहे, ज्यात मध्यमवर्गीय जीवनातले ताणतणाव आहेत. पण नंतर आलेल्या न आनेवाला कल आणि अंतरालमध्ये हा कॅनव्हास हळूहळू आकुंचन पावत जातो, लहान होतो, पण त्याच वेळी तो अधिक तीक्ष्ण आणि सखोल होत जातो. मानवी जगण्यातली निरर्थकता आणि यातना इथे अगदी सूक्ष्म पातळीवर उलगडताना दिसतात. त्यांच्या या सगळ्या भटकंतीला आणि लेखनाला एक खास तत्वज्ञानाचा बेस होता. चला त्यावर एक नजर टाकूया. हे तत्वज्ञान म्हणजे अस्तित्ववाद किंवा एक्झिस्टेन्शियलिझम. माणूस, त्याच्या स्वातंत्र्य, त्याच्या निवडी आणि आधुनिक आयुष्यातला तो भयानक एकटेपणा, हे सगळं यात येतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मोहन राकेश यांच्या नंतरच्या काळातल्या जवळजवळ सगळ्याच साहित्यावर या अस्तित्ववादाची अगदी गडद छाप दिसते. आता हे अस्तित्ववाद कसं दिसतं तर त्यांचं पैरो तले की जमीन हे अपूर्ण नाटक बघा. एका मोडक्या पुलाजवळ काही माणसं अडकलेली आहेत. हे नुसतं एक दृश्य नाही हो, हे आजच्या जगातल्या संकटाचं आणि माणसाच्या असहाय्यतेचं एक खूप भारी आणि अचूक प्रतीक आहे. बरं, त्यांचा हा अस्वस्थ प्रवास फक्त मनाच्या आतच सुरू नव्हता, बाह्य जगातही त्यांची भटकंती चालूच होती. 1967 मध्ये आलेलं त्यांचं आखरी चट्टांतक हे प्रवास वर्णन याचं उत्तम उदाहरण आहे. दक्षिण भारतात भटकताना निसर्ग आणि माणसांबद्दलचं त्यांचं ते अफाट कुतूहल यात अतिशय सुंदरपणे उतरलेलं आहे. 48 हो,
फक्त 48. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या महान लेखकाचा हा प्रवास वयाच्या अवघ्या 48व्या वर्षी अचानक थांबला. त्यांचं हे अस्वस्थ जीवन खरोखरच खूप लवकर संपलं. पण विचार करा, या इतक्या छोट्याशा आयुष्यात त्यांनी किती प्रचंड काम करून ठेवलंय. 3 प्रमुख नाटकं, 3 कादंबऱ्या, जवळपास 40 लघुकथा आणि अनेक महत्त्वपूर्ण प्रवास वर्णनं आणि निबंध. एवढ्या कमी वेळात इतकं दर्जेदार काम हे खरोखरच त्यांच्या अफाट प्रतिभेची साक्ष देणार आहे. आणि हिंदी साहित्याला मिळालेली ही देणगी खूप मोठी आहे. तर मग शेवटी एक प्रश्न नक्कीच उरतो, ज्या माणसाला आयुष्यभर स्वतःसाठी एखादं शांत हक्काचं घर कधीच सापडलं नाही, ज्याचं स्वतःचं आयुष्य इतकं विस्कळीत होतं, त्या अस्वस्थ मुसाफिराने आपल्या या अजरामर साहित्यातून आधुनिक भारतीय मनासाठी एक कायमस्वरूपी घर निर्माण करून ठेवलंय, हो की नाही? यावर आपण नक्की सर्वांनी विचार करायला हवा. आजच्या सादरीकरणात आपण इथेच थांबूया.